हाय, मी कोकणची कन्या सपना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि तुम्हाला इथे स्टेशन दिसत असेल, तर आम्ही आता चाललेलो आहेत. तर इथे मंथन आणि मंगेश बसलेले आहेत. हाय. तर कुठे चाललेलो आहेत तर त्यासाठी तुम्ही कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि कुठे चाललेलो आहेत, कशासाठी चाललेलो आहेत, तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि आता आम्ही आलेत नेरूळ स्टेशनला. तर आता इथून जाणार आहेत आम्ही लोकमान्य टिळक टर्मिनल्सला. तर आता आपण डिरेक्टली भेटू तिकडेच. तर आता आपण नेरूळवरून डिरेक्टली पोहोचलेलो आहेत लोकमान्य टिळक टर्मिनल्सला. तर तुम्हाला अंदाज आलाच असणार हे मला माहिती आहे. आणि मंथन पण इथे त्याची झोप पण झालेली नाही आहे आणि मंगेश पण आहेत बरोबर. आणि ते वाजलेले आहेत आता 12:16 झालेली आहेत. तर तुम्ही बघताय मंथन कसं सकाळी लवकर उठला होता, स्कूलसाठी लवकर उठतो, त्यामुळे झोप पण नाही झाली. आणि धावत अशी आम्ही ट्रेन पकडली आणि घुसलो जनरल डब्यामध्ये. आणि कसं रिझर्वेशन केलं नव्हतं, कारण की हा प्लॅन आम्ही असं कसं जायचं होतं, पण तिकीट कसं भेटलीच नाही आम्हाला तात्काळची. त्यामध्ये आम्ही काय केलं की जनरल डब्यामधूनच आता आलो, तिकीट जनरल डब्याचीच काढली आणि आता पोहोचतोय. बघितला तुम्ही 6 वाजलेत. तर आता गर्दी पण कमी झाली आणि आता मंथन इथे मस्त असं झोप काढतोय. आणि थोड्या वेळातच पोहोचतोय आपण डेस्टिनेशनला. आणि सुंदर असं वातावरण बघून तुम्हाला अंदाज 100% आलाच आहे की आम्ही कुठे आलेलो आहे, कशासाठी आलेलो आहे. तर हे तुम्हाला माहीत करण्यासाठी तर तुम्ही पुढे कंटिन्यू करा व्हिडिओ. आणि काय प्रोग्राम आहे त्यासाठी आम्ही आलेलो आहेत. आणि त्यानंतर म्हणजे कसं कंटिन्यू आता जे पुढचे व्हिडिओ येतील ना, त्यामध्ये तुम्हाला समजेलच की आम्ही कशासाठी आलो आहे तिकडे. आणि आपण थोड्या वेळातच आपल्या म्हणजे सकाळ आता वाजलेले आहेत 9:30 होत आलेले आहेत. आणि बाहेरचा व्ह्यू तुम्ही बघू शकतात. तर हे वातावरण बघून, तर ही सगळी झाडं वगैरे बघून तुम्हाला समजलंच असणार की आम्ही कुठे पोचलेलो आहेत. तर आणि आईबाबांना आम्ही सरप्राईज देण्यासाठी पोचलेलो आहेत कणकवली स्टेशनला. आता कणकवली प्लॅटफॉर्म तुम्ही बघताय तिथे. आणि आता जाण्याची तयारी, गाडी पूर्ण खाली झालेली आहे. आता जेव्हा चढलो होतो ना त्यावेळेला खूप गर्दी होती, अक्षरशः लाईन पण लावली होती, पण लाईनमध्ये कोण घुसतच नव्हतं. जे ट्रेन जशी आली तसे सगळेजण पटापट घुसले, म्हणजे लाईन जी होती ती कुठे गेली काय समजलंच नाही. आणि आता आपण पोचतोय थोड्या वेळातच कणकवली स्टेशनला. तर गावी कशासाठी आम्ही आलो आहे, आणि आईबाबांना म्हणजे कसं सासू सासऱ्यांना आम्ही सांगितलं नव्हतं की आम्ही गावी येतो आहे हे, तर त्यांना सरप्राईज आहे हे. तर कशासाठी आलो आहे तर तुम्हाला हे जाणून जर घ्यायचं असेल तर पुढचे जे आता व्हिडिओ असतील त्यामध्ये तुम्हाला समजेलच. त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब केल्याने नोटिफिकेशन पण ऑन करा, म्हणजे जे व्हिडिओ येतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला हे समजेलच की आपण कशासाठी इकडे आलेलो आहेत गावी. आणि बघताय तुम्ही कणकवली प्लॅटफॉर्मला आपली गाडी लागलेली आहे आणि आम्ही फायनली आलेलो आहेत गावी. आणि मंथनला आता 3 दिवसाच्या सुट्ट्या आहेत, तर तोच प्लॅन करून आम्ही गावी आलो. आणि मंगेश पण इकडूनच काम करणार आहे 2 ते 3 दिवस इकडूनच काम करतील. असं काही प्लॅन केला नव्हता की जायचं आहे गावी, अचानक आलो. आणि आम्ही पोहोचलेलो आहे, फायनली गावी आलोय. कशासाठी गावी आलोय त्यासाठी तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघा. आता पुढचे व्हिडिओ इथून पुढे गावचे व्हिडिओ असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की आम्ही कशासाठी गावी आलेलो आहे. आणि ते हे नारळाचं झाड. तर आता इकडे ऑटो करून निघालो आहेत आम्ही कणकवली बाजारपेठमध्ये. खूप मोठी बाजारपेठ आहे. तर आता तिकडे कशासाठी चाललो आहे तर मी तुम्हाला सांगते की आता फ्रीज बघून तुम्हाला समजलंच असणार की आम्ही इथे काहीतरी शॉपिंग करायला चाललेलो आहे. इलेक्ट्रिक शॉपमध्ये गेलो, इथे पोचतो आहे आता. आणि कसं गावी अजून फ्रीज घेतलेली नव्हती, तर त्यामुळे कसं फ्रीज इथे बघायला आलो की आणि ही फ्रीज पण आहे ती सरप्राईजच आहे. तर त्याचं कारण म्हणजे असं तुम्ही बोलत असाल की सरप्राईज. तर ह्याचं पण कारणच आहे की आम्ही फंक्शन आहे, सेलिब्रेशन, तर ते इकडे करण्यासाठी आलेलं आहे. तर इथे टी व्ही पण आहेत आणि हे पण म्हणजे ओव्हन, टी व्ही, AC, हे इलेक्ट्रिक शॉप आहे मोठं कणकवलीला. तर तिथे आता जरा म्हणजे तिथे चॉईस करणार की कोणता फ्रीज घ्यायचा आहे, तर ते बघू आणि मग नंतर घरी जायला निघू. तर आता इथे सिलेक्ट केला आम्ही कोणता घ्यायचा आहे तो. तर आता ते सिलेक्ट करून आता निघालो आम्ही घरी जायला.
आणि सासू सासऱ्यांना आम्ही अजून फोन पण केला नव्हता की आम्ही येतो आहे म्हणून. आम्ही काय केलं, उतरलो स्टेशनला, नाश्ता वगैरे केला मस्त असा, आणि त्यानंतर फ्रीज चॉईस केला कोणता पाहिजे. आणि नंतर आपण पोचतो इथे आमची कनेडी बाजारपेठ तुम्ही बघताय. तर इथे आपल्याला कसं जाताना काहीतरी दूध वगैरे काही ना काहीतरी घेऊन जायचं आहे. आपण गावी पण सांगितलं नव्हतं, त्यामुळे मी काय केलं, नाश्ता आपण इथंच केला. कारण की आता अचानक गेल्यामुळे कसं काहीतरी म्हणजे कसं खेडेगावात कसं अवेलेबल लगेच काही भेटत नाही, म्हणून आम्ही पोचतो आहे आता डिरेक्टली. आता पोचलो घरी. बाबांना पण सरप्राईज भेटलं, बघितलं तुम्ही. आणि त्यांना बोलले तुम्ही आवाज करू नका, आईला आम्ही सरप्राईज देतो आहे. तर आता मंथन इथे आहे आणि आई आतमध्ये आहे. तर आईचं सरप्राईज तुम्ही बघा, आता एक्सप्रेशन बघा आईचे.